नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही चाललो आमच्या मित्राच्या रिसेप्शनला आणि तिकडेच आंबोरा ब्रिज आहे, तर तो पण फिरून होते म्हटलं, म्हणून आम्ही निघलो होतो फटाफट. 4ला निघू म्हटलं होतं, म्हणजे 3ला निघू म्हणलं होतं, तरी आम्हाला 4 वाजले बुट्टेपुरीतून निघायला. मग आम्ही सगळ्यांना पिकअप करून निघून गेलो फटाफट आणि आम्ही आलो उमरेड साईडनं, म्हणजे मकरढोकड्याच्या दिशेने. इकडून रोड चांगला बी बनलाय आता, पहिलेच्या वाणी नाही राहिला, पहिले बहुत खराब होता. आणि आम्ही आलो मकरढोकळा आणि इथं आता सध्या बघण्यालायक काहीच नाही, नंतर बघण्यालायक असते म्हणजे पावसाळ्यात. तर समोर पावसाळा येऊनच राहिलाय. तुम्हाला बी पावसाळ्यात पाहायची इच्छा असेल मकरढोकड्याचा ओव्हरफ्लो, तर तुम्ही बी येऊन जाल लवकरात लवकर. काय आम्ही मग अजून मकरढोकळा इकडून तिकडून बघितला, म्हणजे गाडीतूनच बघितला, आम्ही काही गेलो नाही तिकडे. आणि हे बघा, ही आहे आपली झुंडल, जी जाता जाता गाणे म्हणत होती. यांचे गाणे पण ऐकून घ्या तुम्ही. पण निघलो यायच्या बचाले ऐकत सण पिरिरी सगळ्याचे एक एक डायलॉग आहे. ड्रायव्हरनं तर एकदमच बड्या गाडी चालवली येतानी जातानी. असा विचार होता का याला समोरची ट्रिप पण या ड्रायव्हरला द्यावं. कोनो टेन्शन नाही, गाना लगाव, कुछ भी लगाव, जो लगाना है लगाव, जैसा लगाना है ठीक आहे. आणि ड्रायव्हिंग बी तेवढी हार्ड नाही, म्हणजे स्मूथ पुरा, म्हणजे काही ओव्हरटॅक नाही, काही नाही. चलो धीरे धीरे वाला काम होता. आम्हाला त्याची ड्रायव्हिंग पण खूप आवडली. आणि हे लागला होता त्याच्या म्हणजे मित्राच्या गावाजवळ आल्या आल्या पाणी. आणि हा पाणी म्हणजे पाणी होता, हवा बी होती. जवळपास आम्ही आंबोऱ्याजवळ तिकडे गेल्यावर तिकडं तर पाणी होता नाही. नंतर गाणे म्हणता म्हणता आम्ही आलो आंबोऱ्याचा ब्रिज बघितला. बघण्यालायक तर बहुत काही आहे. आणि मंदिर तर बंद होतं म्हणे आज, माहीत नाही काहून बंद होतं आम्हाला. आम्ही मग तिकडं काही गेलो नाही, पूर्ण प्रवेशच बंद होता तिकडला. तर ड्रायव्हरनं लावली इकडं साईडला गाडी, मग निघलो आम्ही पैदल इकडं फिरायला. तर व्ह्यू तर छान होता, खूपच आवडला. सगळे निघले होते आणि टोटली तर सगळे फोटो काढायलाच लागले. माझ्या गँग म्हणून तर त्या 360 डिग्री व्ह्यू मध्ये तर फक्त मीच गेलो, बाकी तर पोट्टे म्हणे मी नाही येत म्हणे. म्हणून मीच समोर यायचे फोटो इथंच काढून घेतले सगळे. आणि खूप दिवस झाले मी बी नाय मध्ये बसलो नाही. आणि मला नाय बघून खूप आठवण आली की पहिले मी जेव्हा गावी राहत होतो तेव्हा असंच नाय मध्ये मच्छी पकडायला जात होतो. आता तेच नाय बघून आठवण आली. आणि आता पाण्याची बी भीती वाटते, पहिलं मला वाटत नव्हती. आणि हा आहे आंबोऱ्याचा ब्रिज. इथं ही माझी 3री वेळ आहे की जी मी आलो. मागच्या वेळेस जे 2 टाइम आलतो तेव्हा हा ब्रिज चालू नव्हता. आणि हा वरून आहे. हे माझे मित्र जे फोटो काढत होते आणि मी आलो वरत. आणि इथून ते असे म्हणजे वाकोड्यावानी दिसत होते सगळे. भीती तर खूप वाटत होती, एकटाच होतो. नंतर तर आले म्हणा एक एक, पण मला भीती खूप वाटत होती. आणि पूर्ण असं वाटत होतं की, आणि हा ग्लास बघा, हा ग्लास मधून लोक उभे होते त्या ग्लासवर. आणि खालचा व्ह्यू बघा कसा दिसते तर. आणि ही जे खाली दिसत आहे फोटो काढणारी, हे आपलीच मित्रमंडळी आहे. जे आमच्या कंपनीचे जे होते ते 3 गाड्या होत्या. आणि 3ही गाड्या इथंच आल्या संध्याकाळी पहिले. नंतर आम्ही रिसेप्शनला गेलो. हा बघा, हा तो ग्लास आहे जिथं उभं व्हायला मला भीती वाटत होती, लोक कसे गावत होते माहित. मी आलो लिफ्टकडे, मग म्हटलं खाली गेलं ते चांगलं होईल, कारण मित्र बी म्हणत नाही ते आम्ही कोणीच येणार नाही म्हणून वरतं. तर मीच खाली मग चालला गेलो, बसलो लिफ्टमध्ये. पुऱ्या लिफ्टमध्ये मी एकटाच. आणि 5 मंजिला वरता आहे, तर भीती तर खूप वाटत होती. आणि लिफ्ट म्हणजे असे फर्स्ट टाइम होती जी अशी ओपन ग्लासवाली होती म्हणजे, तर म्हणून भीती खूप वाटत होती मला. पण कसा तरी आलो. नंतर म्हटलं डबल तर इथं आता जाणार नाही, कारण वरतं काही बघण्यालायक आहे नाही. तर इथून तर खूप भीती वाटत होती, पण आम्हाला जायचं होतं आता रिसेप्शनले. म्हणून म्हटलं इथून फटाफट सुट्टी करावं आणि निघावं इथून. म्हणून कस तरी हिंमत करून उतरलो खाली. तर ही लिफ्ट पण आपण पहिल्यांदा ट्राय केली आहे. तर तुम्हाला आवडलाय का हा ब्रिज? आम्हाला तर आवडला, पैसे वसूल काम झालाय. आणि नाईट व्ह्यू थोडं छान आहे, दिवसात एवढं काही आहे नाही बघण्यालायक. म्हणजे मंदिर आहे जे दिवसा आहे फक्त ते. आणि रात्री तर काही तेवढं हे नाही, रात्री म्हणजे रात्रीच बघण्यालायक आहे. आम्ही आता निघलो रिसेप्शनसाठी. म्हटलं तिकडं बी मग नंतर आम्हाला उशीर होते, म्हणून फटाफट इथून जे काही होतं सब सावड सुवड करून निघलो फटाकसे. म्हटलं तिकडं नवरदेव तयारी आहे म्हणे,
स्टेजवर गेलाय म्हणे, फक्त डीजे चालू होता, डीजे आमची वाट पाहत होता. बघून घ्या पूर्ण कार्यक्रमाचा दी एंड. आणि हा आहे आपला मनोज भाऊ बसलाय, कोणी अगं पोरी संग उभा आहे तिथं. आणि आता इथलं झाल्यानंतर आहे आपला डान्स. बघून घ्या जो आपल्या पूर्ण 7 फूटची झुंडाल. तो चलिए बने रहिए हमारे डांस प्रोग्राम में.